स्वामी महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे. फक्त 2च महिन्यात मी हा चॅनल कसा मॉनिटाईज केला, आपल्या चॅनेलला चांगले व्ह्यूज यावे, आपला चॅनल चांगला ग्रो व्हावा यासाठीच्या सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी आपणाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या या नवीन चॅनेलला फक्त 2च महिने कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपला चॅनल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मॉनिटाईज झाला आहे. तर याच्या अगोदरही मी एक चॅनल काढला होता, पण त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या म्हणून एका महिन्यातच मी चॅनल तो बंद केलेला. तर त्या कोणत्या चुका झाल्या की ज्यामुळे मला तो चॅनल बंद करावा लागला आणि हा चॅनल ग्रो होण्यासाठी मी कोणत्या चुका टाळल्या हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स असाल तर काही गोष्टी माहीत असणं अगदी गरजेचे असतात किंवा आपल्याला कोणी सांगणारं नाही आहे, आपल्याला कोण मार्ग दाखवणारं नाही आहे. फक्त आपण यूट्यूबवरती बघून व्हिडिओ बनवतो आहे. तर काही महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्याला माहिती हव्यात ते मी तुम्हाला आता सगळं सांगणार आहे. कारण मीही नवीन होते ज्यावेळी मी हा चॅनल काढला होता आणि मला कोणत्याही गोष्टीची काहीही माहिती नव्हती. मी फक्त यूट्यूब बघून हा चॅनल ओपन केलेला. पण पहिल्या चॅनलमध्ये माझ्या काही अशा चुका झाल्या की ज्यामुळं मला तो चॅनल बंद करावा लागला. आपण यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर सगळ्यात पहिली चूक करतो ती म्हणजे मोठ्या मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ बघतो आणि ते जे सांगतायत ते आपण फॉलो करत असतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, ज्यावेळी नवीन यूट्यूबर येतो त्यावेळी तो आपल्या मोठ्या यूट्यूबर्सला फॉलो करत असतो, पण ती लोक काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या गोष्टी सांगतच नाहीत. ह्या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. जसं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असतील तर ते व्ह्यूज कसे वाढवायचे हे त्यांच्याकडून कोणीही क्लिअर करत नाही. त्यामुळं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतोय की यूट्यूबर हे फक्त पैसे कमवण्याचं साधन आहे. पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतात आणि ते आपण बघत असतो. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आणि एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला नवीन यूट्यूबर्स साठी आहे आणि जी तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे ती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल काढता त्यावेळी आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. हे फक्त आपल्या डोक्यात असतं आणि त्याच्यासाठी आपण काय करतो तर आपले रिलेटिव्ज आहेत, आपल्या मित्र मैत्रिणी, आपल्या जवळचे जे काही लोक आहेत त्यांना आपल्या चॅनेलची लिंक शेअर करत असतो आणि त्यांना ते सबस्क्राईब करायला सांगत असतो. आणि हीच सगळ्यात पहिली आणि मोठी चूक असते आपली. कारण कसं असतं, कुठलेही व्हिडिओ जर तुम्ही पोस्ट केले तर ही जी लोकं आहेत ना तुमच्या सराउंडिंगची तीच तुम्हाला पाठीमागं खेचत असतात. ज्यावेळी तुम्ही एखादा व्हिडिओ टाकता तर ती लोकं व्हिडिओ ओपन करतात आणि लगेच बॅकला जातात. त्यामुळं यूट्यूबचा अल्गोरिदम जो आहे तो म्हणतो या व्हिडिओमध्ये काहीही दम नाही आहे. अरे लोक फक्त चालू करतायत आणि बॅक जातात. काही तर लोक बघतही नाहीत, त्याच्यावरती क्लिकही करत नाहीत. मग अशामुळं तुमचा जो व्हिडिओ पुढं जाणार आहे तो तिथंच थांबला जातो आणि तुमचे व्ह्यूज कमी येतात. त्यामुळं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची ही चूक अजिबात करू नका. जसे वाढतील तसे तुमच्या व्हिडिओने तुम्ही जे काही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्या थ्रू तुमचे सबस्क्रायबर वाढू द्यात. ते तुमचे जेन्युइन सबस्क्रायबर असतील की ज्यांना तुम्ही काही करताय, तुम्ही जे काही टाकताय ते त्यांना आवडतंय म्हणून ते तुम्हाला सबस्क्राईब करतील. हां, थोडा वेळ लागू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण असं जर तुम्ही सबस्क्रायबर गोळा करत असाल तर ती लोकं तुमचा व्हिडिओ कधीही बघत नाहीत. जी नवीन लोकं आहेत ती तुमचा व्हिडिओ मनापासून बघतील, पण जे आपली लोकं आहेत तेच कधी बघत नाही. जे तुमचे जवळचे असतील, हा बाबा ठीक आहे, ही लोकं मला कॉन्फिडन्स आहे की ही माझे बघतील, तर त्या लोकांना तुम्ही तुमचा व्हिडिओ शेअर करा, त्यांना बघायला लावा. ठीक आहे, चालू शकतं. पण असं नाही की तुम्ही सबस्क्रायबर वाढवायचेत म्हणून आपल्या जवळच्या लोकांचे 4 मोबाईल घ्यायचे आणि त्याच्यावरती सबस्क्राईब हे बटन दाबायचं आणि आपले सबस्क्रायबर वाढवायचे. असं अजिबात करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच यूट्यूबर्स सांगतात की ज्या वेळेला आपले सबस्क्रायबर वाढतील त्यावेळी आपले व्ह्यूज हे आपोआप वाढतात. म्हणून आपण काय करतो की सबस्क्रायबर कसे वाढतील याच्याकडे लक्ष देतो. आणि ही दुसरी महत्त्वाची चूक जी मी माझ्या पहिल्या चॅनलवरती केली होती. मीही मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ बघितले. त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमचे सबस्क्रायबर वाढतील तेव्हा तुमचा वॉच टाईम वाढेल, तेव्हा तुमचे व्ह्यूज वाढतील. म्हणून तुम्ही पहिले सबस्क्रायबर
गेन करण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी काय केलं की ज्यावेळी लाँग व्हिडिओज मी टाकत होते तेव्हा लाँग व्हिडिओजला अजिबात व्ह्यूज येत नव्हते. कारण कसं असतं, कोणीही जर नवीन त्या फील्डमध्ये आलं तर जास्त वेळ तुमच्यावरती कोणीही विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे मला वाटलं की आपण शॉर्ट टाकावे. बरेच लोक सांगत होते की शॉर्ट टाका, शॉर्टनी सबस्क्रायबर मिळतात. तुम्हाला पटणार नाही, 15 दिवसात, फक्त 15 दिवसात माझे 600 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्या जुन्या चॅनलवरती. मग मला वाटलं अरे 600 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तेही 15 दिवसात, म्हणजे माझं एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज नक्की होईल. पण काय झालं माहिती आहे का, शॉर्टनी मला सबस्क्रायबर दिले पण माझा वॉच टाईम अजिबात वाढला नाही. आणि ते जे मिलियनमध्ये काउंट करतात ना शॉर्ट्स, तर ते माझे एका महिन्यात जवळजवळ 15 ते 20 लाखापर्यंत गेले होते, पण त्याच्यावरती गेले नव्हते. मग मला माहिती होतं की राहिलेत आपल्याकडं 1.5 ते 2 महिने, तर याच्यामध्ये आपलं ते कंप्लीट होणार आहे का टार्गेट शॉर्ट्सचं, तर नाही. म्हणून मी त्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ टाकायला लागले. पण लाँग व्हिडिओचं काय झालं, ज्या लोकांना शॉर्ट्स बघायची सवय लागलेली ती लोकं लाँगकडं वळली जात नाहीत. आणि हे तितकंच खरं आहे. ज्या लोकांना शॉर्ट्स बघायचे ते फक्त शॉर्ट्सच बघतात, ती लोकं लाँग व्हिडिओ बघत नाहीत. आणि त्या चॅनलवरती माझे लाँग व्हिडिओ अजिबात चालत नव्हते, म्हणून मी तो चॅनल बंद केला. त्यामुळं तुम्ही ही दुसरी चूक करू नका की फक्त शॉर्ट्स टाकायचे आणि सबस्क्रायबर वाढवायचे, असं अजिबात करू नका. तुम्हाला जर वॉच टाईम वाढवायचा असेल तर तुम्ही लाँग व्हिडिओ टाका, तेही एकदम 15 मिनटाचे 20 मिनटाचे असं नाही. जर तुमचा चॅनेल नवीन असेल तर 5 मिनटं 7 मिनटं असे तुम्ही व्हिडिओज टाकून हळूहळू 1 मिनिट 2 मिनिट असं वाढवत ते व्हिडिओचं टायमिंग वाढवू शकता. पण सुरुवातीला फक्त तुम्ही 4 ते 5 मिनटाचे व्हिडिओ टाका, पुन्हा 5 ते 7 मिनटाचे टाका, असं करा. आणि ज्यावेळी तुमचे व्हिडिओ खरोखर लोकांना आवडायला लागतील, त्यातून तुम्हाला जे सबस्क्रायबर भेटतील ते तुमचे जेन्युइन सबस्क्रायबर असतील आणि ते तुमचे व्हिडिओज नक्की बघणार. हां, या गोष्टीमुळं तुम्हाला सबस्क्रायबर भेटायला थोडा वेळ जाईल, पण अगदीही वेळ जात नाही एवढा की आपल्याला 6 महिने आणि 8 महिने आणि 1 वर्ष वाट बघायला लागली, असं नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. हा चॅनल मी ऑगस्ट महिन्यात 17 की 18 ऑगस्टला चालू केला होता आणि या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातल्या 17 ते 18 तारखेपर्यंत माझे जवळजवळ वॉच टाईम कंप्लीट होत आलेला, फक्त 2 महिन्यात. मला कोणीही सांगणारं नाही आहे, मला कोणीही गाईड करणार नाही आहे. मी तुम्हाला स्वतः गाईड करते की तुम्ही कोणत्या चुका टाळायच्या. जे माझं झालं ते तुमचं होऊ नये म्हणून मी हे तुम्हाला सांगते आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की कोणता व्हिडिओ टाकायचा, दररोज कोणता व्हिडिओ टाकायचा, हा खूप मोठा प्रश्न असतो. तर तुम्ही एकही दिवस सुरुवातीच्या काळात तरी, नंतर मला माहिती नाही, ज्यावेळी तुम्ही फेमस व्हाल, ज्यावेळी तुम्हाला लोक ओळखू लागतील, त्यानंतर तुम्ही कधीही व्हिडिओ टाकू शकता. पण सुरुवातीच्या काळात डेली कमीत कमी एक तरी व्हिडिओ तुम्ही पोस्ट करायचाच. कारण कसं असतं, जेवढे तुम्ही दररोज व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा यूट्यूबलाही कळतं की हा माणूस काहीतरी करतोय, म्हणून तुमचा ते व्हिडिओ पुढं पाठवत जातात आणि त्याला व्ह्यूज येत जातात. त्यामुळे दररोज एक व्हिडिओ कंपल्सरी तुम्ही अपलोड करायचा. आणि दररोज कोणता व्हिडिओ अपलोड करायचा, तर हा प्रश्न सगळ्यांना असतो. तर तुम्ही कोणाचेही व्हिडिओज कॉपी अजिबात करायचे नाहीत. जे तुमचं जेन्युइन आहे, जे तुमचं स्वतःचं आहे ते तुम्ही टाका. तुम्ही दुसऱ्याला अजिबात कॉपी करायला जाऊ नका. हा असा आवाज काढतोय म्हणून याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अरे हा असा बोलतोय म्हणून याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणून असं तुम्ही अजिबात करू नका. जे तुमचं आहे, जे तुमचं स्वतःचं स्किल आहे, मग ते तुमचं व्हॉईस असू द्यात किंवा तुमचं स्वतःचं असं काहीतरी क्रिएशन असू द्या, तर ते लोकांपर्यंत पोहोचू द्या, ते लोकांना आवडू द्या. अशी गोष्ट तुम्ही टाका की जी लोकांना आवडते. तुम्ही टाकून बघा की बाबा मला डान्सचे व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा मला धार्मिक काही व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा मला रेसिपीचे व्हिडिओ टाकायचे आहेत. तुमची कोणती क्वालिटी ही लोकांना आवडते त्या पद्धतीचे, त्या टाईपचे तुम्ही व्हिडिओ बनवा. कुणालाही कॉपी अजिबात करू नका. ते तुमचे व्हिडिओज नक्कीच व्हायरल होतील. तुम्ही सध्या हे बघा की आता ट्रेंड कोणता चालू आहे, बाबा गणपती चालू आहेत, नवरात्री चालू आहे किंवा दिवाळी चालू आहे. मग आत्ता कोणते व्हिडिओ जास्त चालतील, कोणते व्हिडिओ लोक जास्त बघतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवा आणि पोस्ट करा. आणि याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पोस्ट करण्याचं टायमिंग. तर हे टायमिंग ज्यावेळी तुमचा चॅनेल नवीन असेल त्यावेळी आपल्या YT स्टुडिओमध्ये दिसत नाही, पण ज्यावेळी तुमचे हळूहळू व्ह्यूज वाढत जातात त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूब स्टुडिओवरती त्याचं टायमिंगही दिसेल की कोणत्या टायमिंगला तुमचे सबस्क्रायबर हे ॲक्टिव्ह असतात. तर ते टायमिंग बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा.
जर तुमचा चॅनेल नवीन असेल तर मी तुम्हाला एक टिप देते की अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. जर तुमचा चॅनेल हा रेसिपीज रिलेटेड असेल तर तुमचे व्हिडिओज हे दुपारी पोस्ट झालेले पाहिजेत. किंवा एखादी पूजा आहे, त्या पूजेची मांडणी आहे, ती पूजा संध्याकाळी करायची तर त्याचा व्हिडिओही तुम्ही दुपारी पोस्ट करा. कारण महिला ज्या व्हिडिओ बघतात ना त्या दुपारच्या टायमिंगला शक्यतो फ्री असतात. सकाळी त्यांचं कामाचं टायमिंग असतं, संध्याकाळी त्याचं कामाचं टायमिंग असतं. त्यामुळे मधल्या वेळेत तुम्ही दुपारच्या वेळेत तो व्हिडिओ पोस्ट करा, म्हणजे ती लोक तो व्हिडिओ नक्की बघतील. आणि ज्यावेळी 5-10 लोक तुमचा व्हिडिओ सलग बघतात ना त्याच्यानंतर तो व्हिडिओ आपोआप पुढं जातो. तुमचं जर व्हिडिओ अपलोड करण्याचं टायमिंग चुकलं तर तो व्हिडिओ मग कितीही चांगला असू द्यात, त्याचं थंबनेल चांगला असू द्यात, त्यात तुम्ही जे काही सांगितले ते चांगलं असू द्या, क्वालिटी असू द्यात व्हिडिओला, तरीही तो व्हिडिओ पुढं जाणार नाही जर तुमचं टायमिंग चुकलं तर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या व्हिडिओचं थंबनेल. ज्यावेळी आपण बघा बाजारात जातो, कुठलीही गोष्ट घ्यायला जातो, जेव्हा ती गोष्ट वरून आपल्याला चांगली दिसते तेव्हाच ती गोष्ट खोलून आपण बघत असतो, बरोबर ना. तर तुम्ही काय करायचं आहे की एखादं असं ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं हे प्रॉपर आणि थोडक्यात सांगितलं गेलं पाहिजे. ते शब्द इतके व्यवस्थित असले गेले पाहिजेत की डोळ्यांना अजिबात त्रास होणार नाही, ते आपण अगदी सहज वाचू शकू असा तो थंबनेल असला पाहिजे. तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितले ते अगदी शॉर्टमध्ये त्या थंबनेलमध्ये असलं पाहिजे. असं थंबनेल तुम्ही बनवा आणि ते तुम्ही ज्यावेळी बनवायला शिकाल त्यावेळी तुमचा व्हिडिओ हा आपोआप पुढं जातो. कधी कधी काय होतं की आपल्याला माहिती असतं की आपला हा व्हिडिओ खूप छान आहे, याच्यामध्ये खूप क्लिअरिटी आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि हा व्हिडिओ आपला चालणार, हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो. अशावेळी नेमकं काय होतं बघा, अशावेळी तो चांगला व्हिडिओच चालत नाही. कारण फक्त तो व्हिडिओ आपल्याला चांगलं वाटणं गरजेचं नसतं, ते समोरच्यालाही चांगलं वाटायला हवं. म्हणून तुमचं थंबनेल हेच तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे तुमचं थंबनेल चांगलं बनवा, आतमध्ये व्हिडिओची क्लिअरिटी चांगली असू द्या, तुमचा आवाज व्यवस्थित येऊ द्यात. तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर तुम्ही फक्त 200 ते 250 रुपयेमध्ये छोटा माईक मिळतो, तर तो माईक वापरूनही तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित एडिट करू शकता. ज्यावेळी तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायला लागतील, तुमचं वॉच टाईम हळूहळू वाढू लागेल, अशा वेळी तुम्ही शॉर्ट्स हे टाकू शकता. असं नाही की सुरुवातीपासूनच शॉर्ट टाकायचे नाहीत, अधीमधी ज्या दिवशी तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तुम्हाला थोडंसं काम आहे अशा वेळेला तुम्ही एखादा शॉर्ट टाकला एखाद दिवशी तर चालू शकतो. पण ज्यावेळी लोकांना शॉर्ट्स बघायची सवय लागते तेव्हा लोक लॉंग व्हिडिओज बघत नाहीत. आणि जर तुमचे शॉर्ट्स खूप चांगले चालत असतील तर तुम्ही फक्त शॉर्ट्स टाकूनही तुमचा चॅनेल मॉनिटाईज करू शकता. ज्यावेळी तुमचं चॅनेल चांगले व्ह्यूज येत आहेत आणि तुमचं वॉच टाईम वाढतं आहे असं तुम्हाला वाटेल ना, त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट्स टाकून तुम्ही सबस्क्रायबर गेन करू शकता. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला की आपल्याला यूट्यूबपासून पेमेंट चालू होतं. पण त्यासाठी स्वतः खूप कष्ट घ्यावे लागतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जो मला अनुभव आहे, जे मला माहिती नव्हतं की ज्यावेळी आपण शॉर्ट्स टाकतो आणि त्याला एखादा साऊंड लावतो किंवा एखादं सॉन्ग लावतो तर अशा वेळेला त्याला व्ह्यूज येतील, त्याचं टायमिंग काउंट होईल असं नाही. अशा वेळी आपल्याला रिव्ह्यूज कंटेंटही येऊ शकतो. कधी कधी काय होतं की आपल्याला एखादा छान कंटेंट आवडला की तो आपण कॉपी करतो आणि त्याला एखादं छानसं सॉन्ग टाकतो आणि त्याचा शॉर्ट्स बनवून देतो. पण असे शॉर्ट्स अजिबात चालत नाहीत. ज्यावेळी तुम्ही तुमचा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवता त्यावेळी रियूज कंटेंट येतो आणि तुमचा चॅनेल अजिबात मॉनिटाईज होत नाही. आणि यूट्यूबलाही माहीत असतं की यांचे स्वतःचे व्हिडिओ कोणते आहेत, कारण लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ हे सगळं यूट्यूबला समजतं. कारण यूट्यूब आता AI यूज करतं आहे, त्यामुळे यूट्यूबला सगळं समजत असतं. तुमचा छोटासा कोणता तरी व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ असू द्या, त्याला तुम्ही सॉन्ग टाका, चालू शकतं. पण कोणाचेही कोणताही कंटेंट तुम्ही अजिबात कॉपी करू नका. या छोट्या छोट्या चुका तुम्ही टाळा. तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला देईल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा नवीन चॅनेल आहे आणि तो तुम्हाला चेक करायचं आहे, तुम्हाला कोणीही गाईड करणारं नाही आहे, तर तुम्ही मला यूट्यूबमध्ये कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. समोरील बेल आयकॉन दाबायलाही अजिबात विसरू नका, कारण माझे असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.